झालं सर. येतो माझा आवाज? बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग. मी श्री घाटे सर, बर्वीनगर मनपा माध्यमिक शाळा घाटकोपर. प्रथम आपण सर्वांचे मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 इयत्ता 10वी यामधील अतिशय महत्त्वाचं प्रकरण अंकगणिती श्रेणी आज आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे. यामधला कोणताही भाग गाळलेला नाहीये. म्हणजे मागे जे 25% कपात केलेली आहे, काही भाग गाळलेला होता, परंतु हे प्रकरण तुम्हाला पूर्ण अभ्यासायचं आहे. चला तर मग आपण सुरू करूया अंकगणिती श्रेणी. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि तुम्हाला याचं निरीक्षण करायचं आहे. आता हे सूर्यफुलाचं चित्र आहे, तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. आता यामध्ये आपण जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येणार, इथे बघा, यामध्ये सूर्यफुलामध्ये जे पाकळ्या बघा, अतिशय सुंदर वर्तुळाकार पद्धतीने याची रचना झालेली आहे. त्यानंतर या बियांचा आकार बघा, या ठिकाणी मी जो थोडा हायलाइट करून तुम्हाला दाखवतो. ह्या रचना बघा किती सुंदर आहे. मी बियांवरून बघा, पेनाने तुम्हाला इथे, पेनाच्या साहाय्याने तुम्हाला इथे दाखवतो मी. अतिशय सुंदर रचना आहेत. असं वाटते या ठिकाणी एक विशिष्ट नियम वापरलेला आहे या रचना तयार करण्यासाठी. बघा, अतिशय सुंदर पद्धतीने हे निसर्गामधील अतिशय सुंदर रचना आहे, ठीक आहे. आणखी दुसरं चित्र बघा, सगळ्यांना माहिती आहे अननस आहे. आता या ठिकाणी बघा, मी काही भाग हायलाइट करून तुम्हाला दाखवतो. स्पीकर कर काय मगर आहे का, चांगलं झालं की मला. ह्या रचना बघा, येथे पण एका विशिष्ट नियमाने ह्या तयार झालेल्या आहे आणि यांचा क्रम पण बघा, अगदी सिस्टमॅटिक. म्हणजे ह्या रचना तयार करण्यासाठी विशिष्ट नियम वापरलेला आहे असं आपल्याला जाणवते. आणखी काही उदाहरण बघूया आपण. आता हे मधमाशाचं पोळ आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर नीट निरीक्षण केलं, आता याला कंपार्टमेंट म्हणतात, म्हणजे सर एक मिनिट. यामध्ये मधमाशा त्यांचं मध गोळा करतात आणि राणी मधमाशी यामध्ये अंडी पण घालते, तुम्हाला माहिती असेल तर, ठीक आहे. आता या ठिकाणी रचना बघा, षटकोनी आकाराची रचना आहे. सर एक मिनिट. अतिशय सुंदर पद्धतीने. घाटे सर ऐका ना प्लीज. घाटे सर ऐका ना. प्रथम आपण सर्वांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण नंबर 3 अंकगणिती श्रेणी याविषयी आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण प्रकरण तुम्हाला यावर्षी अभ्यासायचं आहे. यामधला कोणताही भाग गाळलेला नाही आहे. तुम्हाला पूर्ण प्रकरण अभ्यासायचं आहे आणि परीक्षेला हे प्रकरण 8 मार्कांसाठी विचारणार आहे. चला तर मग आपण सुरू करूया अंकगणिती श्रेणी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी काही चित्र दाखवणार आहे. तुम्हाला या चित्रांचं निरीक्षण करायचं आहे. आता या ठिकाणी सूर्यफुलाचं चित्र आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी याची पाकळीची रचना बघा, वर्तुळाकार पद्धतीने याची रचना आहे. मी तर तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. आणि या ठिकाणी याची बियांची रचना बघा, अतिशय सुंदर पद्धतीने याची रचना आहे. विशिष्ट क्रमाने, विशिष्ट नियमाला धरून ह्या रचना तयार झालेल्या आहे अशी आपल्याला वाटते. त्यानंतर अननसाचं चित्र बघा, यामध्ये याचे वरचे जे काटे बघा, या ठिकाणी बघा, मी तुम्हाला वर्तुळ करून दाखवतो. अतिशय सुंदर पद्धतीने ह्या रचना आहेत, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी विशिष्ट नियमाला धरून ह्या रचना तयार झालेल्या आहे असे आपल्याला वाटते. तुम्ही आडव्या आणि उभ्या कोणत्याही पद्धतीने आपण बघितलं
तर तुमच्या लक्षात येणार. त्यानंतर हे मधमाशाचं पोळा आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं षटकोनी आकाराचे तुमचं कंपार्टमेंट राहते आणि बघा प्रत्येक कंपार्टमेंट बघा एकसारखंच आहे आणि या ठिकाणी तुम्ही वर्तुळ पण काढू शकता असे कंपार्टमेंट जोडले तर. बघा अतिशय सुंदर ह्या रचना आहेत. तुम्ही वर्तुळाच्या सहाय्याने दाखवू शकता. आडव्या आणि उभ्या ओळीमध्ये पण तुम्ही त्याला दाखवू शकता. या ठिकाणी आपण आडव्या ओळी जोडल्या तरी पण रचना बघा सिस्टमॅटिक वाटतात. त्यानंतर एक चित्र बघा. या ठिकाणी हे कोडीचं झाड आहे बघा. या ठिकाणी सगळ्यांना माहित आहे. याची रचना बघा अतिशय सुंदर. तुम्हाला मी मुद्दामून हायलाइट करून दाखवतो. ह्या रचना बघा किती सुंदर रचना आहे. व्यवस्थित सिस्टमॅटिक आणि असं वाटतं की विशिष्ट नियमाला धरून ह्या रचना तयार झालेल्या आहेत. बघा किती सुंदर रचना आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी हे जे चित्र दाखवलेलं आहे याचा मागचा माझा असा उद्देश आहे की तुम्हाला वाटत असेल की घाटे सरांनी गणितामध्ये विज्ञान सुरू केले की काय. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या गणिताचाच हा आजचा भाग आहे. यामध्ये आपण ह्या ज्या रचना बघितल्या ह्या रचना विशिष्ट नियमाने आहे. यामध्ये एक विशिष्ट नियम वापरलेला आहे. विशिष्ट क्रमाने त्या येतात. तर मित्रांनो आपण आज समजून घेणार आहोत प्रथम क्रमिका कशाला म्हणतात. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो क्रमिका म्हणजे संख्यांचा क्रम. आता आपण गणित शिकतो त्यामुळे आपण संख्यांशी संबंधित आपण बोलणार आहेत. आता या ठिकाणी क्रमिका म्हणजे प्रथम जाणून घेऊया. गणितामध्ये या ठिकाणी बघा एखादी क्रमिका असेल. क्रमिका म्हणजे संख्यांची मालिका. ठीक आहे. आता विशिष्ट रचनेमधून मगाशी आपण जे चित्र बघितले त्यामध्ये विशिष्ट रचना होत्या. विशिष्ट संबंध विशिष्ट नियम यातून त्या तयार होतात. मग तुम्हाला क्रमिकेची व्याख्या लक्षात येणार. क्रमिका ही एक ठराविक नियमानुसार व ठराविक क्रमाने मांडणी केलेल्या संख्यांचा संच असतो. ठीक आहे. मी या ठिकाणी बघा ठराविक नियमानुसार आणि ठराविक क्रमाने यासाठी वेगळा कलर वापरलेला आहे तुम्हाला समजायला सोपं जावे म्हणून. ठीक आहे. मग क्रमिकेची व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायची. क्रमिका ही एक विशिष्ट नियमाने आणि ठराविक क्रमाने याची मांडणी केलेली असते. ठीक आहे. आता या ठिकाणी क्रमिकेचे प्रकार बघूया. क्रमिकेचे मुख्य दोन प्रकार पडतात. या ठिकाणी शांत क्रमिका आणि अनंत क्रमिका. आता शांत क्रमिका म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे. शांत म्हणजे मर्यादित. या ठिकाणी संख्यांची जी मालिका असणार आहे ती मर्यादित असणार आहे. मर्यादित म्हणजे त्यामधील पद आपण मोजू शकतो. म्हणजे यामध्ये पहिलं पद कोणतं आहे शेवटचं पद कोणतं आहे हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. त्या क्रमिकेस म्हणायचं शांत क्रमिका. त्यानंतर अनंत क्रमिका. यामध्ये तुम्ही सुरुवातीचे पद सांगू शकता परंतु शेवटचं पद कोणतं आहे हे आपण सांगू शकत नाही. ते आपण n ने दाखवतो. त्यामुळे ही आहे अनंत क्रमिका. आता काही आपण उदाहरणे बघूया क्रमिकेचे म्हणजे तुम्हाला आणखी हे संकल्पना चांगल्या प्रकारे समजणार. आता या ठिकाणी क्रमिकेमध्ये 1, 3, 5 आणि 99 पर्यंत अंक लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी क्रमिकेमधील आता बघा आपण नाव द्यायचे याला हे सर्वात महत्वाचं आहे आणि मी तुम्हाला अगदी बेसिक लेवलला शिकवणार आहे आणि तुम्हाला पूर्ण प्रकरणामध्ये याचा उपयोग होणार आहे. आता क्रमिकेमध्ये हे जे पहिलं पद आहे इथे बघा 1 ने सुरू होते या ठिकाणी म्हणजे पहिल्या नंबरला आहे प्रथम स्थानावर आहे म्हणून त्या क्रमिकेला काय म्हणायचं पहिले पद आणि हे पहिले पद T1 ने दर्शवतात. म्हणजे या ठिकाणी T1 हे त्या क्रमिकेचं पहिलं पद आहे आणि ते 1 कोणतं पद आहे ते 1. त्यानंतर क्रमिकेचं दुसरं पद या ठिकाणी ते 3 आहे दुसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे त्याला ते पद T2 ने दर्शवतात. अशा प्रकारे आपण सिरियली पहिलं पद दुसरे पद तिसरे पद असं आपण दाखवू शकतो. तिसरं पद हे T3 ने दर्शवतात. आता इथे मित्रांनो लक्ष द्या. या ठिकाणी पहिले पद झालं दुसरं झालं तिसरं त्यानंतर चौथं त्यानंतर पाचवं अशा प्रकारे असे असंख्य पदे आपण इथे घेऊ शकतो क्रमाने. पण शेवटच्या पदाला काय म्हणता येईल तर शेवटच्या पदाला म्हणतात nवे पद आणि हे nवे पद ते Tn ने दर्शवतात. एकदम सोपं आहे. तुम्ही जर क्रम बघितला 1, 2, 3 यामध्ये T1, T2, T3 आणि शेवटी काय म्हणायचं Tn.
हे खूप महत्वाचं आहे, एकदम बेसिक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आता आणखी उदाहरणं बघूया. आपण फक्त प्रॅक्टिस करणार आहोत. आता या ठिकाणी या क्रमिकेमध्ये 2, 4, 6 आणि 8. ठीक आहे. तर आपण त्याला फक्त नंबर देणार आहे, म्हणजे नावं देणार आहे आपण त्याला. खूप महत्वाचं आहे. याची आपण प्रॅक्टिस केली तर तुमचं उदाहरण कधीच चुकणार नाही. कारण कोणतेही उदाहरण सोडवायचं असेल तर पहिली पायरी आपण त्यामध्ये काय काय दिलेलं आहे, काय काय नावं द्यायचे हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे आपण कोणतेही उदाहरण आपण सोडू शकतो. आता या ठिकाणी T1 म्हणजे 2 आहे, T2 म्हणजे 4 आहे, T3 म्हणजे 6 आहे आणि T4 म्हणजे 8 आहे. ठीक आहे. तर तुमच्या सहजपणे लक्षात येणार. आपण जर क्रमाने गेलो या ठिकाणी या ठिकाणी बघा लगेच तुम्हाला कळेल T1 कोणतं पद आहे, T2 कोणतं आहे, क्रमानेच जायचं तर तुम्ही चुकणार नाही. T3 म्हणजे कोणतं पद आहे आणि T4 म्हणजे कोणतं पद आहे. ठीक आहे. आता आणखी एक उदाहरण बघूया. या क्रमिकेमध्ये 3, 6, 12 आणि 24. तर आपल्याला संबंध पण बघायचा आहे. या क्रमिकेमध्ये कोणता संबंध आहे. आता या अगोदरच्या क्रमिकेमध्ये बघा या ठिकाणी 2, 4, 6 आणि 8 आहे. आता तुमच्या लक्षात येणार या क्रमिकेमधील जे पदांची संख्या आहे ती वाढत चाललेली आहे बघा पुढे पुढे. या ठिकाणी 2 आहे, 4, नंतर 6, नंतर 8. आता क्रमिकेमधील संख्या केव्हा वाढत जाणार जेव्हा त्यामध्ये एखादं पद आपण मिळवणार म्हणजे बेरीज होणार किंवा गुणाकार होणार. लक्षात ठेवायचं एखादी संख्यांची मालिका. आता या ठिकाणी बघा उजवीकडे ते वाढत जात आहे. याचा अर्थ असा आहे त्यामध्ये एकतर बेरीज होत असेल किंवा गुणाकार होत असेल. तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे. आता या ठिकाणी 2 मध्ये आता हे समसंख्या आहे. तुम्हाला माहिती आहे 2 मध्ये 2 मिळवले 4, 4 मध्ये 2 मिळवले त्यानंतर 6, 6 मध्ये 2 मिळवले नंतर 8. हे सोपी मालिका होती त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे. ठीक आहे. मग तुम्हाला जर कुणी विचारलं तर या ठिकाणी 4 पद आहे. तुम्हाला विचारलं की 5वं पद काढा. लगेच तुम्ही त्यामध्ये 2 ही संख्या मिळवणार. 5वं पद 10 मिळणार. 6वं पद 12 मिळणार. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा या क्रमिकेमध्ये 3, 6, 12 आणि 24. मित्रांनो आपल्याला या क्रमिकेमधला संबंध पण ओळखायचा आहे. त्यामध्ये कोणता नियम वापरलेला आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा नावं देऊन टाकूया आपण याला. T1 म्हणजे 3, T2 म्हणजे 6, T3 म्हणजे 12 आणि T4 म्हणजे 24. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी 3 आहे, त्यानंतरची संख्या आहे, त्यानंतरचं पद आहे 6, 6 नंतर 12, 12 नंतर 24. मित्रांनो आपण सुरुवातीला बघा कोणतीही क्रमिका दिलेली असेल तर पहिलं काम आहे त्या क्रमिकेचं निरीक्षण करायचं आणि त्यामधला काय संबंध आहे, क्रमागत पदांमध्ये काय विशिष्ट नियम वापरलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ते जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला नंतरचे पद आपण काढू शकतो. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 3 नंतर 6, 6ची डबल बघा दुप्पट 12 आहे, 12ची दुप्पट 24 आहे. किंवा तुम्ही 3 मध्ये 3 मिळवले 6 येणार, 6 मध्ये 6 मिळवले 12 आणि 12 मध्ये 12 मिळवले तर 24. अशा प्रकारे आपण 5वं पद देखील काढू शकतो. 5वं पद तुम्हाला काय मिळणार मग त्याची दुप्पट करा 48 येणार, त्याची दुप्पट करा 96 येणार. अशा प्रकारे आपण पुढील पद सुद्धा काढू शकतो. आणखी उदाहरण बघा. आता या ठिकाणी बघा थोडंसं वेगळं उदाहरण आहे. इथे 5 आहे पहिलं पद, दुसरं पद 25 आहे, तिसरं पद 125 आहे आणि चौथं पद 625 आहे. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी 5ला इथे 25 आहे बघा. 5 नंतरचं पद 25 आहे, तिसरं पद 125 आणि चौथं पद 625. आता या ठिकाणी या 5ला 5ने इथे बघा इथे 5चा घातांक हा 1 घेतलेला आहे. आपल्याला तो नियम शोधायचा आहे. यामध्ये कोणता नियम वापरलेला आहे. इथे 5चा वर्ग केलेला आहे म्हणजे 5चा वर्ग तुम्हाला माहित आहे तो 25 होतो. नंतर 5चा घातांक 5चा घन केला तो 125 येणार आहे आणि 5चा चौथा घात 625 येणार आहे. किंवा तुम्ही असं पण काढू शकता या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करायचा. समजा या ठिकाणी 5 गुणिले 5 केलं तर तुम्हाला 25 मिळणार आहे. बघा तुम्ही याच नियमाने गेले 25ला परत 5ने गुणा तुम्हाला 125 मिळणार आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढू शकता. 125ला परत 5ने गुणलं तुम्हाला 625 मिळणार आहे आणि 625ला तुम्ही गुणा तर काय मिळते बघा. आता या ठिकाणी बघा आपण किंवा या ठिकाणी बघा आता 5चा 5वा घात म्हणा तो आपण काढूया किंवा 5ने याला गुणा 5 5 25 होणार येते 2 आले 5 दुनी 10 आणि 2 12 येणार. ठीक आहे. चला 1 5 30 आणि 1 31 म्हणजे तुम्हाला
या क्रमिकेचं पाचवं पद जे आहे ते 3125 तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 5चा 5वा घात म्हणा, या ठिकाणी 3125. अशा प्रकारे आपण क्रमिकेला आपण कोणत्या आपण नावं दिलेले आहे. T1 म्हणजे काय, T2 याची आपण खूप प्रॅक्टिस केलेली आहे आणि याच्यावरची उदाहरणं पण आपल्याला पुढे सोडवायची आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला क्रमिका म्हणजे काय ते समजलेलं असेल. क्रमिके म्हणजे विशिष्ट क्रमाने, विशिष्ट नियमाने तयार झालेल्या संख्यांची मालिका. आता या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत श्रेणी म्हणजे काय. मित्रांनो, श्रेणी म्हणजे काय, ते क्रमिकेसारखीच असते, परंतु श्रेणी आणि क्रमिकेमध्ये बघा काय फरक आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे 1, 3, 5 आणि 7. आता या ठिकाणी विषम संख्या आहे त्या आणि ही अनंत क्रमिका आहे. यामध्ये पहिलं पद 1 आहे, दुसरं पद 3 आहे, तिसरं पद हे 5 आहे आणि चौथं पद 7 आहे. पुढील पद पण आपण सांगू शकतो 9, 11, 13 असे पद या ठिकाणी येत राहणार. आता या ठिकाणी काय संबंध आहे, तुम्ही जर इथं बघितला 1 आणि 3, 1 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे. तुम्ही बघितलं 2 मिळवले 1 मध्ये 3 मिळणार. या ठिकाणी 3 मध्ये 2 मिळवले आपण, तुम्हाला 5 मिळणार आणि या ठिकाणी 5 मध्ये आपण 2 मिळवले, तुम्हाला 7 मिळणार. अशा प्रकारे आपण पुढील पद काढू शकतो. आता या ठिकाणी 7 मध्ये तुम्ही परत 2 मिळवा, तुम्हाला चौथं पद मिळेल. ते कोणतं असणार आहे, 7 मध्ये 2 मिळाले ते 9 असणार आहे. अशा प्रकारे आपण पुढील पद काढू शकतो. सोपं आहे. आता दुसरं उदाहरण बघा. या ठिकाणी 1, 8, 27 आणि 64 आहे. आता याच्यामध्ये काय संबंध आहे, तर तुमच्या लक्षात येणार ह्या सगळ्या घन संख्या आहे. म्हणजे 1चा घन 1 आहे, 2चा घन 8 आहे, 3चा घन 27 आहे आणि 4चा घन या तुम्ही बघितलं तुम्ही 64 या ठिकाणी आलेला आहे. तर तुम्ही पाचवी संख्या 125 येणार आहे. 5चा या ठिकाणी आपण जर वाढवत नेलं तर म्हणजे या ठिकाणी 1 सगळे घन संख्या या, नंतर 2चा घन, नंतर 3चा घन, 4चा घन आणि 5चा घन, आपण असे पुढील पद आपण काढू शकतो. म्हणजे आपण या ठिकाणी या संख्या मालिकेमध्ये कोणता नियम आहे, कोणता क्रम आहे, आपण तो शोधलेला आहे आणि त्यावरून आपण पुढील पद आपण काढू शकतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल श्रेणी म्हणजे काय. श्रेणी म्हणजे 2 क्रमागत पदांमधला संबंध हा सारखाच पाहिजे शेवटपर्यंत. म्हणजे पहिल्या पदापासून तर शेवटच्या पदांमध्ये एक विशिष्ट नियम किंवा विशिष्ट संबंध असेल, तो शेवटपर्यंत कसा पाहिजे, सारखा पाहिजे. आता मुद्दाम या ठिकाणी इथे पण मी कलर एक वेगळा वापरलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. म्हणजे 2 क्रमागत पदांमधील संबंध सारखा पाहिजे. मित्रांनो, आपण श्रेणीविषयी जाणून घेतलं. आता श्रेणींचे प्रकार बघूया. श्रेणीचे 3 प्रकार पडतात: अंकगणितीय श्रेणी, भूमितीय श्रेणी आणि संवादी श्रेणी. पूर्वीचा जो जुना सिलेबस होता त्यामध्ये भूमितीय श्रेणी होतं. तर या वर्षी तुम्हाला फक्त अंकगणितीय श्रेणीचाच अभ्यास करायचा आहे आणि आपल्या प्रकरणाचं नाव पण बघा, अंकगणितीय श्रेणी. तर आपण अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय आपण जाणून घेऊया. चला तर मग आपण समजून घेऊया अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय. आता या ठिकाणी बघा, उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. या उदाहरणामध्ये 5, 10, 15 आणि 20. इथे पण तुम्हाला विशिष्ट संबंध कोणता नियम आहे तो आपल्याला शोधायचा आहे. 5 नंतर 10 आलेले आहे, 10 नंतर 15 आहे, 15 नंतर 20. आता काही विद्यार्थी म्हणणार सर हा 5चा पाढा दिसतोय. बरोबर आहे, 5चा पाढा आहे असं म्हणजे संख्या ही 5 पासून वाढत आहे. म्हणजे कोणताही पाढा असू द्या, त्या पाढ्यामध्ये ती संख्या रिपीटेबल ऍडिशन करत जातो. म्हणजे 5 मध्ये 5 मिळवले 10 येणार, 10 मध्ये 5 मिळवले 15 येणार, 15 मध्ये 5 मिळवले 20. अशा प्रकारे आपण आणखी पुढील पद पण काढू शकतो. 20 मध्ये 5 मिळवले 25 येणार, 25 मध्ये 5 मिळवा 30 येणार. अशा प्रकारे आपण काढू शकतो. तर तुमच्या इथे लक्षात आलं असेल. म्हणजे आपण या ठिकाणी बघा, समजा आपण याचं उलट जर केलं आपण, म्हणजे 10 मधून या ठिकाणी बघायचा फरक बघा. म्हणजे आपण जर वजाबाकी केली, 10 मधून 5 गेले तर तुम्हाला या ठिकाणी 5 मिळणार. जर वजाबाकी केली तर 15 मधून 10 गेले, इथे तुम्हाला 5 मिळणार. 20 मधून 15 गेले, इथे तुम्हाला काय मिळणार आहे, 5 मिळणार. म्हणजे आपण जर इथं वजाबाकी दाखवली, नंतरच्या पदामधून आधीचं पद जर वजा केलं, तुम्हाला हा जो फरक आहे प्रत्येक ठिकाणी फरक हा सारखा आहे. खूप महत्वाचा आहे. जर क्रमिकेमध्ये प्रत्येक क्रमागत पदांमध्ये येणारा साधारण फरक लक्षात घ्या. क्रमागत पद मी तुम्हाला विचारलं, क्रमागत म्हणजे 5 नंतर 10 येते, म्हणजे दोघांचा फरक बघायचा आहे, 5 आणि 15 मधला नाही. मग प्रत्येक क्रमागत पदांमधला फरक हा जर शेवटपर्यंत, लक्षात घ्या, शेवटपर्यंत स्थिर राहत असेल तर त्या क्रमिकेस अंकगणितीय श्रेणी असे म्हणतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय. आपल्याला 2 क्रमागत पदांमधला फरक, इथे बघा 2 क्रमागत
पदांमधला फरक हा शेवटपर्यंत स्थिर राहत असेल तर त्या क्रमिकेस काय म्हणतात, अंकगणिती श्रेणी. तर हे तुम्हाला समजलेलं असेल. तर आता आपण साधारण फरक बघूया. आता फरक म्हणजे हा डिफरन्स आहे, तो डिफरन्स कसा काढतात त्याचं आपण सूत्र बघूया. आता या ठिकाणी साधारण फरक, आता फरक म्हणजे डिफरन्स, इंग्लिशमध्ये आपण त्याला डिफरन्स म्हणतो, तो डी या अक्षराने आपण दाखवतो. त्याचं सूत्र बघा. आता सूत्र हे आपणच तयार करायचं, कारण यामध्ये कठीण काही नाहीये. तर तुम्हाला साधारण फरक म्हणजे काय, पुढील पदामधून आधीचं पद वजा करायचं. हे काय एवढं कठीण सूत्र नाही, आपणच तयार करायचं. ते पुढील पदामधून आधीचं पद वजा करायचं. आता पुढील पद म्हणजे या ठिकाणी किंवा नंतरचं पद म्हणा, नंतरच्या पदामधून आधीचं पद वजा करायचं आहे. आणि त्याला आपण सिम्बॉलिक, म्हणजे आता सिम्बॉल मध्ये आपण जर दाखवलं, साधारण फरकसाठी आपण डी वापरलेला आहे. पुढील पद म्हणजे नंतरचं पद साठी आपण TN अधिक 1, बघा या ठिकाणी आपण अधिक 1 घेतलेला आहे. आणि त्याच्या आधीचं पद साठी आपण TN घेतलेला आहे. एवढं कठीण नाही आहे. या ठिकाणी म्हणजे पुढील पदासाठी आपण फक्त अधिक 1 दाखवलेला आहे आणि आधीच्या पदासाठी आपण TN दाखवायचं आहे. तुम्ही एवढं जर लक्षात ठेवलं, साधारण फरक बरोबर पुढील पद वजा आधीचं पद, तरी चालेल. त्यानंतर आता या ठिकाणी काही उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत, म्हणजे तुमची संकल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट होणार आहे. आता या उदाहरणामध्ये बघा, तुम्हाला काही क्रमिका दिलेल्या आहे. या ठिकाणी बघा, ह्या जे खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का स्पष्ट करा. परीक्षेमध्ये 2 मार्कांसाठी हे उदाहरण विचारतात. ते एकदम सोपं आहे. या ठिकाणी तुम्हाला 2, 4, 6 आणि 8. पहिलं काम काय काय आपलं, दिलेले क्रमिकेचं निरीक्षण करायचं. कोणकोणते पद आहे, लगेच त्याला तुम्ही दिलेली क्रमिका लिहून घ्या आणि नंतर तुम्ही त्याला नावं देऊन टाका. म्हणजे पहिलं पद कोणतं आहे, दुसरं पद कोणतं आहे, तिसरं पद कोणतं आहे आणि चौथं पद कोणतं आहे. आता त्यामुळेच आपण सुरुवातीला बघा खूप प्रॅक्टिस केलेली आहे. 2-3 उदाहरणं आपण बघितलेले आहे, त्या यासाठीच बघितले आपण, तुम्हाला ते नावं देता आलं पाहिजे. तुमचे हे जर चुकलं सुरुवातीचं, म्हणजे T1 कोणतं आहे, दुसरं पद कोणतं आहे, तिसरं पद कोणतं आहे, तुमचं हे उदाहरण कधीच चुकणार नाही. आता दिलेली क्रमिकेला आपण नावं दिले, नंतर आपल्याला बघा, आपण मगाशी अंकगणिती श्रेणी म्हणजे काय याची व्याख्या आपण बघितली. म्हणजे क्रमागत पदांमधला फरक, म्हणजे या ठिकाणी 2 आणि 4, 4 नंतर 6 यामधला फरक, 6 आणि 8 यामधला फरक, तो फरक आपल्याला काढायचा आहे. फरक काढण्याचं सूत्र पण आपण बघितलं. पुढील पदामधून आधीचं पद वजा करायचं, म्हणजे 4 मधून 2 वजा करायचं आहे, 6 मधून 4 वजा करायचं आहे आणि 8 मधून 6 वजा करायचं आहे. आता याची आपण मांडणी बघूया. आता या ठिकाणी एक एक फरक काढत जायचा आपण. आता या ठिकाणी बघा, डी बरोबर, ठीक आहे, T2 वजा T1. आता दुसरं पद बघा, पुढील पद इथं 4 आहे, 4 मधून म्हणजे T2 वजा T1 करायचं आहे. मग तुम्हाला 4 वजा 2 करा, तुम्हाला मिळणार आहे मग 2. म्हणजे याची वजाबाकी आपण केली, 4 मधून 2 गेले, उत्तर 2 मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला एक एक फरक काढत जायचा आहे. त्यानंतर बघा दुसरा फरक, डी बरोबर T3 वजा T2. T3 वजा T2 आणि T3 किती आहे बघा, T3 6 आहे आणि T2 किती आहे, 4 आहे. 6 मधून 4 गेले, तुम्हाला मिळणार 2. आणि आता शेवटचा फरक बघूया. शेवटचा फरक काढायचा आपल्याला T4 वजा T3. मग T4 म्हणजे चौथं पद या ठिकाणी 8 आहे, यामधून तुम्हाला 6 वजा करायचे आहे आणि तुम्हाला 8 मधून 6 गेले तर तुम्हाला काय मिळणार, 2. मित्रांनो, आता आपलं काम काय आहे, हा जो आलेला फरक आहे तो चेक करायचा. ठीक आहे. आता या ठिकाणी 2 हा फरक आलेला आहे, पहिला फरक. दुसरा फरक पण 2 आलेला आहे, तिसरा फरक पण 2 आलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येणार, प्रत्येक क्रमागत पदांमधला फरक हा स्थिर आहे. त्यामुळे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. एवढं सोपं आहे. आणखी आपण प्रॅक्टिस करूया, म्हणजे तुम्हाला ही संकल्पना चांगल्या प्रकारे समजणार. आता हे दुसरं उदाहरण बघा. तुम्हाला या ठिकाणी खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का स्पष्ट करा. आता क्रमिका या ठिकाणी 1, 3, 6 आणि 10 ही घेतलेली आहे. आपलं पहिलं काम आहे दिलेली क्रमिका लिहायची आणि त्यानंतर त्याला नावं द्यायची. म्हणजे प्रत्येक पदाला नाव देऊया आपण. T1 म्हणजे 1 आहे, T2 म्हणजे या ठिकाणी 3 आहे, T3 म्हणजे 6 आहे आणि T4 म्हणजे 10 आहे. ठीक आहे. आता दुसरं काम काय आहे आपलं, फरक बघायचा. प्रत्येक क्रमागत पदामधला फरक बघूया इथे आपण. D बरोबर T2 वजा T1. आता या ठिकाणी T2 काय आहे, 3 आहे आणि T1 1 आहे. मग तुम्हाला 3 वजा 1 आपण केलं, तुम्हाला मिळणार 2. आणि आता दुसरा फरक बघूया. आता या ठिकाणी D बरोबर T3 वजा T2. आता या ठिकाणी T3 काय आहे, 6 आहे आणि T2 काय आहे, 3 आहे. मग 6 मधून 3 वजा करा, तुम्हाला तो फरक मिळणार आहे. वजाबाकी केली,
उत्तर तुम्हाला 3 मिळणार आहे. त्यानंतर आता शेवटचा फरक बघा. या ठिकाणी तुम्हाला शेवटचा फरक म्हणजे बघा, या ठिकाणी 10 मधून 6 वजा करायचे आपल्याला. मग T4 आहे 10 आणि त्यामधून तुम्हाला काय वजा करायचं आहे? 6 वजा करायचे आहे. मग 10 मधून 6 गेले तर उत्तर तुम्हाला 4 मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुमच्या इथं लक्षात येणार, या ठिकाणी पहिला जो फरक आहे तो 2चा आहे, दुसरा फरक आहे 3चा आहे आणि तिसरा फरक आहे 4चा आहे. म्हणजे हा फरक आहे मॅच होत नाही आहे, कुठेच तो समान नाही आहे, सारखा नाही आहे आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे तो फरक स्थिर नाही आहे. म्हणजे प्रत्येक क्रमागत दिलेल्या क्रमिकेमध्ये प्रत्येक क्रमागत पदांमधला फरक हा स्थिर नाही. त्यामुळे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल, तर क्रमिका दिलेली असेल तर ते क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते कसं ओळखायचं. आता या ठिकाणी आणखी थोडंसं वेगळं उदाहरण बघूया. यामध्ये मी वजा चिन्ह घेतलेल्या संख्या घेतलेल्या आहे, ऋण संख्या असणाऱ्या. आता खालील क्रमिका अंकगणित श्रेणी आहे का स्पष्ट करायचं आहे. क्रमिका आहे -10, -6, -2 आणि 2. तर या ठिकाणी दिलेली क्रमिका लिहून घ्यायचं आणि त्याला नावं द्या. म्हणजे T1 म्हणजे किती, T2 म्हणजे कोणती संख्या आहे, T3 म्हणजे कोणतं पद आहे आणि T4 म्हणजे कोणतं पद आहे. मित्रांनो, तुम्हाला या क्रमिकेमध्ये जेवढं पद दिलेले असेल, 3 असेल, 4 असेल, तर त्याला तुम्ही नावं देऊन टाका. तुम्हाला 4 पेक्षा जास्त पद ते देणार नाही. अशा उदाहरणामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 4च पद देतात. 5, 6 असे पद तुम्हाला देणार नाहीत. परंतु तुमचं काम काय आहे, शेवटपर्यंत ते जे फरक आहे तो आपल्याला चेक करायचा आहे आणि तो फरक शेवटपर्यंत जर आपण वजाबाकी करून बघितला, तो जर समान येत असेल तरच ती अंकगणिती श्रेणी राहणार, नाहीतर ती अंकगणिती श्रेणी राहणार नाही. तर आपण सोडूया हे उदाहरण. आता या ठिकाणी बघा, आपण डी बरोबर हीच पद्धत आहे. आपण जरा पटकन घेऊया, उदाहरण सोडूया. T2 वजा T1. आता या ठिकाणी -6 आहे आणि T1 हे -10 आहे. आता वजा चिन्हाच्या वेळेस काय करायचं बघा, तुम्ही इथंच गडबड करून टाकता आणि उदाहरण चुकून टाकता. आता या ठिकाणी तुम्हाला T2 किती -6 आहे, -6 आहे तसेच बघा, इथे लिहा -6 तसेच लिहा. आपल्या वजा चिन्ह आहे, वजा चिन्ह बघा इथे दिलेलं वजा चिन्ह. आता ही जी वजा संख्या आहे म्हणजे -10 आहे, ही संख्या मांडताना आपल्याला काय करायचं आहे, कंस घ्यायचा आहे. लक्षात घ्या, कंस घ्यायचा आहे. तुम्ही जर व्यवस्थित कंसामध्ये संख्या लिहिली तुमचं उत्तर हे चुकणार नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही -6 आणि इथे वजा आहे आणि कंसामध्ये -10. आता वजा चिन्ह हे कंसाच्या बाहेर आहे म्हणजे गुणिले चिन्ह असणार आहे, त्यामुळे वजा वजा हे अधिक होणार आहे गुणिले असल्यामुळे, आणि तुम्हाला मिळणार ते धन होणार. इथे बघा ते काय झालं, धन. आणि तुम्हाला शेवटी काय मिळालं, -6 आणि +10. आता तुम्हाला माहित आहे, तर आपण मागील तासाला बघितलं होतं, संख्यांची वजाबाकी आणि बेरीज केव्हा होते, जेव्हा धन आणि ऋण असेल किंवा ऋण आणि धन असेल. अशा एकमेकांच्या विरुद्ध संख्या असेल त्यांची वजाबाकी होणार, हे लक्षात ठेवायचं. आणि चिन्ह हे वजा आणि वजा सारखं समान चिन्ह असेल, धन आणि धन असेल, तेव्हा त्यांची बेरीज होते. तर तुम्हाला हे बेरजेचे नियम माहिती पाहिजे, तुमचं उत्तर कधी चुकणार नाही. तर तुम्हाला आता या ठिकाणी -6 आणि +10 उत्तर 4 मिळालं. आता दुसरा फरक बघूया. या ठिकाणी T3 वजा T2. अशा प्रकारे आपल्याला फरक काढत जायचा आहे. या ठिकाणी मग T3 आहे -2. या ठिकाणी बघा -2 आहे, त्यातून तुम्हाला T2 वजा करायचा आहे. T2 आहे -6. या ठिकाणी बघा, आणि वजा चिन्ह आपण द्यायचं आहे आणि कंसामध्ये -6 लिहायचे आहे. आता या ठिकाणी वजा कंसाला गुणिले असल्यामुळे वजा हे धन होणार, इथे बघा, आणि तुम्हाला मिळणार -2 + 6. आता यांची आपल्याला वजाबाकी करायचं आहे, उत्तर 4 येणार, कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं वजाबाकी करताना. मोठी संख्या 6 आहे म्हणजे धन 4 उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आता आपण शेवटचा फरक बघूया. आता या ठिकाणी D बरोबर T4 वजा T3. आता तुम्हाला T4 काय आहे, तर 2 आहे, आणि या ठिकाणी T3 काय आहे, -2 आहे. तर या ठिकाणी बघा 2 वजा आणि -2. आता इथे धन होणार आहे. ठीक आहे, इथे या ठिकाणी बघा, आणि तुम्हाला 2 + 2 तुम्हाला 4 मिळणार आहे. तर तुमच्या या ठिकाणी लक्षात येणार, हा जो फरक आहे तो फरक बघा इथे 4 आलेला आहे, पहिला फरक. दुसरा फरक बघा हा पण 4 आलेला आहे. तिसरा फरक बघा हा पण 4 आहे. म्हणजे या ठिकाणी फरक कसा आहे, स्थिर आहे, समान आहे, सारखा आहे. त्यामुळे दिलेली क्रमिका ही सुद्धा काय आहे, अंकगणिती श्रेणी. मित्रांनो, हे जे शेवटचं वाक्य आपण घेतलेलं आहे, दिलेल्या क्रमिकेत 2 क्रमागत पदांमधला फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे.
याला पण तुम्हाला अर्धा मार्क्स मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हे वाक्य पूर्ण लिहायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला हे वाक्य खूप महत्वाचं आहे, तुम्हाला उत्तरामध्ये हे लिहायचंच आहे. ठीक आहे, आता आपण थोडस वेगळं उदाहरण बघूया. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुम्हाला अंकगणिती श्रेणीचे पहिले पद इथे लक्षात घ्या. पहिले पद 10 आहे. त्यानंतर तुम्हाला सामान्य फरक घेतलेला आहे. तो सामान्य फरक तुम्हाला दिलेला आहे तो 5 चा फरक आहे. लक्षात घ्या, म्हणजे सामान्य फरक म्हणा किंवा साधारण फरक म्हणा, एकच अर्थ आहे त्याचा. आता या ठिकाणी पहिले पद आपण ए ने दाखवतो, ए बरोबर 10. आणि या ठिकाणी साधारण फरक म्हणजे त्याला डिफरन्स डी ने म्हणतो आपण, आणि डी बरोबर 5. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं वेगळं उदाहरण आहे. तुम्हाला बघा अंकगणिती श्रेणी तयार करायची आहे, आणि हे पण उदाहरण तुम्हाला 2 मार्काला 1 मार्काला विचारू शकतात. तुम्हाला या ठिकाणी अंकगणिती श्रेणी तयार करायची आहे, तर कशी करतात ते समजून घेऊया. प्रथम काय काय दिलेलं आहे ते आपण लिहूया. या ठिकाणी तुम्हाला पहिलं पद दिलेलं आहे, म्हणजे ए बरोबर 10 आहे आणि साधारण फरक हा 5 चा आहे. ठीक आहे, तर आपण क्रमाने जाऊया. म्हणजे या ठिकाणी पहिलं पद तुम्हाला माहिती आहे, पहिल्या पदाला T1 म्हणतात. पहिल्या पदाला T1 म्हणतात, आणि T1 आणि ए दोन्हीचा अर्थ एकच आहे. आपण इंग्रजीमध्ये बघा ए पासून सुरुवात करतो लिहायला, म्हणजे त्यासाठी पहिल्या पदासाठी इथं ए लेटर वापरलेला आहे, आणि त्याला T1 पण म्हणतात. आपण ते माहिती आहे आपल्याला. मग T1 बरोबर ए. आता या ठिकाणी पहिलं पद दिलेलंच आहे, जे दिलेलं आहे ते लिहून टाका. मग इथे तुम्हाला पहिलं पद आहे मग 10. आता तुम्हाला दुसरं पद काढायचं आहे. मग तुम्हाला माहित आहे दुसरं पद कसं काढणार, तर तुम्हाला अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, तर तुम्हाला माहित आहे अंकगणिती श्रेणी म्हणजे 2 क्रमागत पदांमधला फरक हा सारखा पाहिजे. आता या ठिकाणी फरक कितीचा, 5 चा आहे. मग तुम्हाला पुढील पद जर काढायचं असेल, तुम्हाला हा साधारण फरक त्यामध्ये मिळवावा लागेल, तेव्हा तुम्हाला पुढील पद मिळणार. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 10 मध्ये जर 5 मिळवले, तुम्हाला पुढील पद तुम्हाला मिळणार आहे. आणि ते या ठिकाणी बघा सूत्र बघा, आपण या ठिकाणी T2 बरोबर T1 अधिक डे, म्हणजे आधीच्या या ठिकाणी आधीचं पद जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही 10 मिळवत जायचं. 10 अधिक 5 किती होणार, 15. अशा प्रकारे आपण एक एक पद काढू शकतो. त्यानंतर तिसरं पद काढायचं आहे, परत जे आपलं उत्तर आलेलं 15. 15 मध्ये 5 मिळवा. या ठिकाणी बघा 15 मध्ये 5 मिळवा, तुम्हाला काय मिळणार, 20. अशा प्रकारे आपण पुढले पद काढू शकतो. या ठिकाणी चौथं पद काढायचं आहे. चौथं पद T3 अधिक डी, म्हणजे 20 मध्ये काय मिळवायचं, इथे 20 आहे. 20 मध्ये परत 5 मिळवा, तुम्हाला काय मिळणार आहे, 25. ठीक आहे, अशा प्रकारे आपण अंकगणिती श्रेणी आपण तयार करू शकतो. एकदम सोपं आहे. फक्त साधारण फरक काय करायचा, आधीच्या पदामध्ये साधारण फरक मिळवत जायचा, आणि तुम्हाला पुढील पद मिळत जाणार आहे. एकदम सोपं आहे. म्हणजे आपण जे या ठिकाणी बघा, तुम्हाला ही संकल्पना समजली असेल, म्हणजे आधीच्या पदामध्ये काय करायचं आहे, साधारण फरक आपल्याला मिळवत जायचा. इथे बघा T2 आहे, इथं तुम्हाला परत समजून सांगतो T2. आता T2च्या अगोदरचं पद काय आहे, T1 म्हणतात त्याला, त्यामध्ये फरक मिळवायचा. त्यानंतर तिसरं पद जर काढायचं असेल, तर तिसऱ्या पदामध्ये T3 काढायचं आहे. तर आधीचं पद काय आहे, T2 आहे, त्यामध्ये साधारण फरक मिळवा, म्हणजे डी मिळवा, तुम्हाला नंतरचं पद मिळणार आहे. आता T4 जर काढायचं असेल, तर त्याच्या आधीचं पद आहे T3, त्यामध्ये साधारण फरक मिळवा, म्हणजे तुम्हाला ते पुढील पद तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला या क्रमिकमध्ये तुम्हाला अंकगणिती श्रेणी 10, 15, 20 आणि 25 ही आहे. आता आणखी उदाहरण बघूया. आता या ठिकाणी बघा, मी मुद्दाम वजा असणारं उदाहरण घेतलेलं आहे, ऋण संख्या असणारं. येथे तुम्ही बऱ्याच वेळा चुका करता. आता यामध्ये पहिलं पद दिलेलं आहे -19, साधारण फरक आहे -4, आणि तुम्हाला इथे अंकगणिती श्रेणी तयार करायची आहे. अगोदर जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. तुम्हाला पहिलं पद दिलेलं आहे -19, साधारण फरक आहे -4, आणि तुम्हाला पहिलं पद माहिती आहे, पहिलं पद बरोबर ए, आणि ते किती दिलेलं आहे, -19. आता आपल्याला दुसरं पद काढायचं. T1 आपण काढलं, ते दिलेलंच होतं. आता T2 काढायचं आहे. T2 मध्ये तुम्हाला आधीच्या पदामध्ये काय मिळवायचं आहे, साधारण फरक मिळवायचा आहे. इथे आधीचं पद आहे -19, आणि त्यामध्ये साधारण फरक तुम्हाला मिळवायचा आहे, तो -4 आहे. इथे बघा, तुमच्या लक्षात येणार, इथे -19 आणि इथे -4 आहे. म्हणजे तो कोणती क्रिया होणार, इथे बेरजेची क्रिया होणार. जरी तुम्हाला वाटत नाही, बरेच विद्यार्थी काय करतात, अधिक चिन्ह आहे म्हणजे इथं काय, तिथं बरेच जण कन्फ्युजन होतात, कधी काही जण वजाबाकी पण करून टाकतात. ठीक आहे, तुम्ही -19 आणि -4 यांची काय होणार आहे,
बेरीज होणार आहे आणि तुम्हाला काय मिळणार मग यांची बेरीज केल्यानंतर -23. अशा प्रकारे आपण तिसरं पद पण काढू शकतो. तिसरं पद काढताना तुम्हाला T3 बरोबर T2 अधिक D आणि T2 ची किंमत आहे -23 आणि साधारण फरक आहे -4. यांची आपण बेरीज करूया. -23 आणि -4 उत्तर मिळणार आहे -27. आणि चौथं पद पण आपण काढू शकतो. चौथं पद काढताना तुम्हाला T3 अधिक D काढायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला -27 म्हणजे आधीच्या पदामध्ये फरक मिळवायचा आहे आणि तो फरक आहे -4चा. आणि तुम्हाला उत्तर काय मिळणार? यांची बेरीज केल्यानंतर -27 आणि -4 तुम्हाला मिळणार आहे -31. तर तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या 4च पदं काढायचे आहे. तुम्हाला 5, 6 अशी एवढे पदं काढायचीच नाहीये. आणि अंकगणित श्रेणीमध्ये आपण काय करायचं, सुरुवातीचे 3-4 पदं काढून घ्यायचे, नंतर तुम्ही त्याला कॉमा द्यायचा आणि 3 टिंब द्या. म्हणजे ही अनंत क्रमिका असणार आहे. तुम्हाला असे 5-6 पदं दाखवण्याची गरज नाही आहे. सुरुवातीचे 4 पदं काढा म्हणजे ती अंकगणित श्रेणी तयार होणार. तुम्हाला ही सगळी उदाहरणं समजले असेल. एकदम सोपे उदाहरणं आहेत ही. तर आपण आता काय जे शिकलो आपण जो हा भाग समजून घेतलेला आहे याची आपण काय करणार उजळणी बघूया. सिंथेटिक नाही.
चालू करा. हॅलो. हाँ हॅलो. सर. हा हाँ विषय सर.